डीसीपी ते तिथे येऊन जर सांगत असतील की आम्ही FIR वाचून घेऊन 48 तासात कळवतो, मला असं वाटतं हे फार वेदनादायी आहे आणि अशी अपेक्षा आम्हाला मरीन ड्राईव्ह पोलीसकडून नव्हती. पण त्यांनी जे काही उत्तर दिलं ते असमाधानकारक आहे, त्याच्यामुळे त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. रोहित पवार यांनी असं सांगितलं की कुठल्यातरी मोठ्या नेत्याचा त्याच्याकडे फोन आला. कोण वाटतं तुम्हाला, कोण मोठा नेता असेल का? नाही, त्यांना फोन आले हे गोष्ट खरी आहे, त्यांनी फोन घेऊन एकीकडे जाऊन बोलले हे गोष्ट खरी आहे, पण त्याच्यापूर्वी FIR ची प्रोसेस जवळपास सुरू झाली होती. म्हणजे पाडोदे जे इथले पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी FIR प्रोसेस सुरू केली. नंतर इथे वरिष्ठ त्यांचे अधिकारी आले आणि त्याच्यानंतर त्यांना एक फोन आला. ते बाजूच्या रूममध्ये जाऊन गेले आणि आले आणि परत त्यांनी म्हटलं की आता आम्ही FIR घेऊ शकत नाही, तुम्हाला आम्ही लिहून देतो की आम्ही 48 तासानंतर याच्या बाबतीत. म्हणजे मला हे वाईट वाटतं की जर 5 जण त्या विमान दुर्घटनेमध्ये गेलेत तर ते जर साहेबांना माहीत नसेल तर मला असं वाटतं याच्यापेक्षा महाराष्ट्रासाठी काही वेदनादायी चित्र असू शकत नाही.